श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. दिवाळी झाली की आपल्या सर्वांना वेध लागतात ते म्हणजे तुळशीच्या लग्नाचे. तुळशीचं लग्न झालं की विवाहाचे योग, विवाहाच्या तिथी ज्या आहेत त्या सुरू होतात. आणि ज्या ताई व दादांना मुलगी नाहीये आणि त्यांना वाटतं की कन्यादानासारखं दुसरं पुण्याचं काम कोणतंच नाहीये, कन्यादान मला कधी करायला मिळेल का नाही, तर अशा ताई व दादांनी आवर्जून तुळशीचं लग्न, तुळशी विवाह आपल्या घरामध्ये करावा. याने कन्यादानाचं फळ, कन्यादान केल्याचं पुण्यफळ जे आहे ते आपल्याला मिळू शकतं. आता तुळशीचं लग्न तुम्ही आजपर्यंत केलेलं नसेल आणि मग तुमच्या मनात विचार असेल की मी आता पहिल्यांदा माझी करण्याची इच्छा आहे, मी करू शकते का? तर हो, तुम्ही करू शकता. तुमच्या गावाकडे तुळशीचं लग्न केलं जातं, तुम्ही नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त दुसऱ्या गावी, दुसऱ्या ठिकाणी आहात, मग गावाकडे केलं जातं, मग आम्ही इथे करावं की नाही? तर हो, तुम्ही तिथे सुद्धा करू शकता. आणि मग त्यासाठीच आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न कसं करावं हे सांगणार आहे. कोणतेही नियम नाही, कोणत्याही अटी नाही, अगदी साधी सोपी पद्धत. पिढ्यान पिढ्या पूर्वीपासून आपल्या गावाकडे ज्या पद्धतीने लग्न केलं जातं त्या पद्धतीने सांगणार आहे. कारण का की तुम्हाला कोणती गोष्ट लक्षात ठेवायची गरज नाही, अरे हा नियम राहिला, ही गोष्ट राहिली, ती गोष्ट, असं काही नाही. साधी सोपी पद्धत सांगणार आहे की इझिली तुम्ही व्हिडिओ ऐकला, तुम्ही ज्या दिवशी तुमच्या घरात तुळशीचं लग्न आहे त्या दिवशी तुम्ही अगदी म्हणजे मनामध्ये हे झाल्यावर काय असा विचार न करता तुम्ही तुळशीचं लग्न करू शकाल, एवढ्या साध्या आणि सोप्या भाषेत सांगणार आहे. कारण बघा, कोणताही उपाय करताना, सेवा करताना किंवा पूजा अर्चा करताना आपला भाव महत्वाचा असतो, आपली भक्ती महत्वाची असते. हा, आपण सगळ्या गोष्टी नियमांनी करायच्या असतात, पण एखादं चुकलं. आता मला बऱ्याचशा अशा कमेंट्स येतात की ताई मी तर असं ऐकलं होतं, मग माझ्याकडून ही गोष्ट पूजेमध्ये राहून गेली, मग मला काही होईल का? आता असं होईल का? तसं असं काही नसतं. बघा, तुम्हाला जर असं कधी वाटलं तरी पण ना, त्या भगवंतासमोर आपल्याला बसायचं आहे की त्या देवांचं नाव, हे भगवंता मी तुमचं नाव घ्यायचं, मी जी काही सेवा केलेली आहे ती अतिशय श्रद्धेने, विश्वासाने, भक्तीने आणि अंतःकरणापासून केलेली आहे. माझ्या या सेवेचा स्वीकार करा आणि ही सेवा करत असताना जी काही माझ्याकडून चूक भूल झाली असेल त्याबद्दल मला क्षमा करा, हे तुम्ही भगवंताला बोलायचं आहे. आणि त्यानंतर नमस्कार करून आपलं आसन सोडायचं. हे केल्याने काय होतं की आपली सेवा, आपला भाव सुद्धा त्या भगवंतापर्यंत पोहोचतो आणि आपल्या सेवेचा स्वीकारही केला जातो. मग उगीच परत आपण पूजा वगैरे तर करतोय पण मनामध्ये माझं असं झालं, तसं झालं, हे राहिलं, ते मग ते केलेलं याचं सुद्धा आपल्याला सगळं निगेटिव्ह याच्यामध्ये सगळं होऊन जातं. त्याच्यामुळे असं करायचं नाही. आता हा प्रश्न येऊ शकतो की तुळशीचं लग्न जे आहे बघा, ते आपल्या गावाकडे वगैरे आपल्या अंगणामध्ये केलं जातं आणि खरं तर हे अंगणामध्येच करायला हवं. पण आता आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो, मोठा फ्लॅट आहे, तर आपल्या समोर पोर्च आहे, आपण पोर्च मध्ये करू शकतो. मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर तिथे करू नाही शकत, आपण आपल्या बाल्कनीमध्ये करू शकतो. बऱ्याच ताई व दादांचं छोटंसं घर आहे, बाल्कनीही नाहीये आणि समोर पोर्चही नाही. मग अशा वेळी तुमची जी रूम आहे, जी खोली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुळशीचं लग्न लावू शकता, काहीही हरकत नाही. तुळशीचं लग्न लावण्यासाठी सुरुवातीला ते तुळशी वृंदावन आहे किंवा तुळशीची जी कुंडी आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. आणि तुम्हाला जर अवेलेबल होत असेल तर घरच्या घरी तुळशीला ना पेंट मारायचा आहे, त्या कुंडीला रंगवून घ्यायचं आहे किंवा तुळशी वृंदावन जे आहे ते स्वच्छ आपल्याला धुवून वगैरे करून घ्यायचं आहे. आणि त्या तुळशीच्या कुंडीवर किंवा तुळशी वृंदावनावर एखादं स्वास्तिक वगैरे आपल्याला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर तुळशीच्या खालची जागा स्वच्छ करायची, तुळशी वृंदावन तिथे ठेवायचं. तुळशीच्या बाजूला एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा, त्याच्यावर पिवळ्या कलरचा कपडा असेल तर तो ठेवायचा आहे. आणि तुळशीची जी कुंडी आहे किंवा तुळशी वृंदावन आहे त्याला आपल्याला एक साधं लाल कलरचं जर ब्लाउज पीस आपल्याकडे असेल तर ते बांधायचं आहे. रेशीमचं असेल तर खूप उत्तम, नाहीतर जे कोणतं लाल कलरचं ब्लाउज पीस आहे ते आपल्याला तुळशीच्या कुंडीला बांधायचं आहे. आता आजकाल बऱ्याच ठिकाणी साडी नेसवणं किंवा घागरे घालणं किंवा खूप तुळशीला सजवलं जातं. तुम्हाला तशी आवड असेल, तुमच्याकडे केलं जात असेल, तुम्ही करू शकता. पण आमच्याकडे असं काही नाही, आम्ही एक ब्लाउज पीस पूर्ण बांधतो, गाठ देतो त्या तुळशी वृंदावनाला. तर त्या पद्धतीने आपण करू शकतो. कारण मी सुरुवातीलाच सांगितलं की मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर एक ब्लाउज पीस आपण गुंडाळून घ्यायचा आहे, गाठ मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला मंगळसूत्र लागणार आहे, हिरव्या बांगड्या लागणार आहेत 5, 7, 9 किंवा 11. आणि जे आपण म्हणतो की सवाष्ण स्त्रीचं जे 16 शृंगार आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला जे काही आहेत ते घ्यायचे आहेत. जसं की कंगवा असेल किंवा टिकली पॉकेट असेल, नेल पेंट असेल, मेहंदीचा कोण असेल, तुम्ही
पूजा साहित्याचं जिथे दुकान असतं, तुळशीच्या लग्नासाठी एक छोटंसं पॅकेट मिळतं, त्याच्यामध्ये सगळं असतं बघा, ते सुद्धा तुम्ही आणू शकता. आणि त्या तुळशीच्या एका फांदीला आपल्याला ह्या ज्या बांगड्या आहेत त्या अडकवायच्या आहेत. हे मंगळसूत्र जे आहे ते तुळशीला आपल्याला बांधायचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी काय केलं जातं की खूप सारे दागिने तुळशीला घातले जातात, पण मुख्य दागिना जो आहे तो काळ्या मण्यामध्ये ववलेले 5 मणी आणि 2 मंगळसूत्र हे मुख्य आहे. हे आपल्याला तुळशीला बांधायचं आहे. आणि 2 जोडवे जे आहेत ते सुद्धा एका फांदीमध्ये आपल्याला अडकवायचे आहेत. बऱ्याच ठिकाणी खाली ठेवले जातात, पण फांदी असते ना, आपण आमच्याकडे म्हणजे त्या फांदीमध्येच अडकवले जातात की आपण त्यांना घातले आहेत ते या पद्धतीने. आणि आम्ही काय केलेलं आहे तुम्हाला एक आयडिया देते, म्हणजे तुम्हाला पण जर करायचं असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. आमच्याकडे आम्ही काय केलेलं आहे की 1 ग्राम मध्ये 5 मणी आणि 2 मंगळसूत्र, अगदी छोटे छोटे 2 मंगळसूत्र आणि 5 मणी आम्ही बनवून घेतलेले आहेत आणि ते काळ्या मण्यामध्ये ओवून ठेवलेलं आहे. आणि चांदीचे जोडवे घेतलेले आहेत. आम्ही दरवर्षी काय करतो की तुळशीच्या लग्नाला ते जे घेतलेलं आहे ते 5 मणी मंगळसूत्र तुळशीला घालतो, ते जे चांदीचे जोडवे आहेत तुळशीला घालतो आणि हिरव्या बांगड्या. आणि तुळशीचं लग्न झालं की 5-7 दिवसांनी काय करतो की ते मंगळसूत्र ते जोडवे काढतो, परत ती जी सोन्याची डब्बी आहे त्याच्यासोबत आली त्याच्यात ठेवतो आणि आपल्या घरातल्या तिजोरीमध्ये ठेवून देतो. परत पुढच्या वर्षी ते काढतो. कारण का की असं म्हटलं जातं की मंगळसूत्र आणि 5 मणीला हे खूप जास्त, बघा लग्नात पण कितीही गरीब असू द्या पण ते 5 मणी आणि मंगळसूत्र करतात, याला महत्व आहे. तर तुम्हाला असं करायचं असेल तर करू शकता, नाही तर खोटं मंगळसूत्र का होईना आपण त्याच्यामध्ये 5 मणी असावेत, मंगळसूत्र असावेत, या पद्धतीने खोटं आणू शकतो, खोटे जोडवे आणू शकतो, ते घालायचं आहे. बाकी मेकअपचं तुम्हाला किती काय करायचं ते तुम्ही करू शकता, पण मेन या गोष्टी आहेत. आता हे आपण तुळशीला केलं. त्यानंतर तो जो आपण खाली पाट किंवा चौरंग ठेवला होता त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवायचे, त्याच्यावर एक कलश मांडायचा आहे. कलश कसा मांडावा हे तर आपल्या सर्वांना माहितच आहे, त्या पद्धतीने कलश मांडायचा आहे. त्यानंतर दुसरं थोडंसं तांदूळ त्याच्या बाजूला ठेवायचे, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, गणपती म्हणून सुपारी ठेवायची आहे. आणि आता तुळशीचा विवाह हा कोणासोबत लावायचा आहे आपल्याला? शालिग्राम, म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंचं शालिग्राम हे एक रूप आहे, त्यांच्यासोबत आपल्याला तुळशीचा विवाह आपल्याला लावायचा आहे. पण शालिग्राम हे प्रत्येकाकडे असतीलच असं नाही. मग आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये बाळकृष्ण असतात, मग बाळकृष्णांची मूर्ती आपल्याला त्या चौरंगावर ठेवायची आहे. सुरुवातीला ते गणपती आपण सुपारी गणपती स्वरूप आपण ठेवलेली आहे, त्या सुपारीची पूजा करून घ्यायची. जो कलश स्थापन केलेला आहे त्या कलशाला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर हे जे बाळकृष्णांची मूर्ती आहे यांना स्नान घालून घ्यायचं आहे आणि तिथे जागेवर ठेवायचे आहे. आणि या बाळकृष्णांच्या मूर्तीचं जे तोंड आहे ते पश्चिमेकडे येईल, या पद्धतीने बाळकृष्णांची मूर्ती जी आहे ती आपल्याला त्या चौरंगावर ठेवायची आहे. आता एकीकडे झालं आपलं तुळशी वृंदावन, एकीकडे झाले आपले बाळकृष्ण म्हणजे शालिग्राम किंवा, आणि त्यांच्यामध्ये आपल्याला अंतरपाट बांधायचा आहे. आणि सर्वात महत्वाचं की या दिवशी आपल्याला ऊस लागणार आहेत, 4 ऊस लागणार आहेत. 2 ऊस जे आहेत ते मांडव म्हणून आणि 2 ऊस जे आहेत एक आपल्या तुळशीचे मामा म्हणून आणि एक जे आहेत आपले बाळकृष्ण म्हणजे शालिग्राम भगवान विष्णूंचं रूप आहे त्यांचे मामा म्हणून. आता हा मांडव कशा पद्धतीने मांडायचा आहे? बऱ्याच ठिकाणी बघा असे कसे उगी ठेवायचे म्हणून ठेवले जातात, पण असं नाही. एक ऊस हा तुळशीच्या मागे यावा, दुसरा ऊस हा शालिग्राम बाळकृष्णांच्या मागे यावा आणि 2 ऊस असे म्हणजे तुळशीच्या 4 कोपऱ्या ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर अशा 4 साईडला 4 ऊस देऊन याचा मांडव आपल्याला तयार करायचा आहे या पद्धतीने. आता ही आपली पूजा वगैरे सगळी झाली. त्यानंतर आपल्याला ज्या काही आहेत मंगल अष्टका, त्या मंगल अष्टका म्हणायच्या आहेत आणि तुळशीचं लग्न लावायचं आहे. आणि याच्यासाठी अक्षदा ज्या आहेत त्या पांढऱ्या वापरायच्या नाही, हळद घ्यायची, कोरडीच हळद, भिजवून वगैरे काही घ्यायची नाही. किंवा तुम्ही हळद कुंकू गुलाल हे सगळं मिक्स करू शकता, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षदा त्या मिक्स करायच्या आणि या अक्षदा म्हणून आपण लग्नासाठी घ्यायच्या आहेत, लग्न लावायचं आहे. आता लग्न तुम्ही तिथे तुमच्याकडे पद्धत असेल तर 5 प्रकारचे फळं सुद्धा ठेवू शकता. त्यानंतर तुळशीमध्ये या दिवशी आवर्जून आपल्याला आवळा चिंच हे ठेवायचं असतं आणि लाह्याचा नैवेद्य तुळशीला दाखवायचा असतो. बऱ्याच ठिकाणी हे जे आवळा आणि चिंच जे आहेत याचाच नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा लाह्या आपल्या ज्या आहेत त्या लाह्याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला आता मंगळाष्टिका वगैरे झाल्या, त्यानंतर सुरुवातीला गणपतीची आरती म्हणायची आहे. त्यानंतर आपल्याला भगवान श्री हरी श्री विष्णू म्हणजे कृष्णाची आरती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला
जी आहे तुळशीची आरती म्हणायची आहे. जे आरतीचं छोटंसं पुस्तक असतं बघा, त्याच्यामध्ये या आरत्या आहेत, त्यातून तुम्ही या ज्या आरत्या आहेत त्या म्हणू शकता, किंवा तुम्ही युट्यूबवर किंवा गुगलवर तुम्ही बघू शकता, तुम्हाला मिळतील, त्यातून तुम्ही या आरत्या ज्या आहेत त्या करू शकता. नसतील येत तर काही हरकत नाही, गणपतीची आरती केली तरीही चालेल, काही हरकत नाही. या पद्धतीने तुळशीचं लग्न आपल्याला लावायचं आहे. आणि यामध्ये तुळशीचं लग्न लावून झाल्यानंतर एक दुसरं ब्लाउज पीस घ्यायचं, त्याच्यावर नारळ ठेवायचं आणि जी आपण जशी खणा नारळानं ओटी भरणं जे म्हणतो त्या पद्धतीने तुळशीची आपल्याला ओटी भरायची आहे. तुळशीची ओटी भरून साईडला ते जे पीस वगैरे त्याच्यात तांदूळ वगैरे जे ओटी भरलेलं, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 16 शृंगार म्हटलं होतं, जे जे आहेत ते त्या ओटीमध्ये ठेवायचे. आणि ही ओटी तुळशी मातेच्या कुंडीमध्ये, तिथे जागा असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता, किंवा तुळशीच्या कुंडीच्या किंवा वृंदावनाच्या बाजूला तुम्ही तुळशीची ओटी भरली आहे म्हणून या पद्धतीने तुम्ही करू शकता. आणि तुमच्याकडे जर लाल चुनरी असेल तर ती सुद्धा तुम्ही तुळशीवर या दिवशी टाकू शकता. आणि तुळशी विवाह जो आहे, तुळशी विवाहाचे दिवस जे आहेत आता ते आहेत बघा, शुक्रवार 24 नोव्हेंबर 2023 पासून ते 27 नोव्हेंबर 2023 सोमवार, म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, 24, 25, 26, 27 नोव्हेंबर हे 4 दिवस आहेत. या 4 दिवशी आपण तुळशीचं लग्न लावू शकतो. आणि तुळशीचं लग्न हे संध्याकाळी, प्रदोष काळी, संध्याकाळ जी आपण वेळ म्हणतो त्या वेळेमध्ये लावायचं असतं. तर या पद्धतीने तुळशीचा, आता मी तुम्हाला उपाय सांगते म्हटलं होतं, तर तो उपाय असा आहे की ज्या तुमच्या घरामध्ये मुलगा असू द्यात किंवा मुलगी असू द्यात, जी उपवर आहे, जिच्यासाठी तुम्ही स्थळ बघताय किंवा तिचं लग्न जमत नाहीये किंवा स्थळ येतात पण होकार येत नाहीये, तर अशा मुला मुलींना जेव्हा आपण मंगलाष्टिका म्हणणार आहोत, अक्षदा टाकणार आहोत, त्यावेळेला त्यांना समोर उभं करा आणि आपण सगळे माग, आणि अक्षदा जेव्हा आपण शुभमंगल सावधान म्हणतो तेव्हा त्यांच्या डोक्यावर अक्षदा पडतील, या पद्धतीने अक्षदा टाकायच्या आहेत. असं केल्याने पण मनोकामना बोलून की मी या माझ्या मुलीचं किंवा या माझ्या मुलाचं लग्न होण्यासाठी त्यांना इथे उपवर म्हणून उभं केलं आहे. जसं म्हणजे मी आता अक्षदा टाकते, तुळशी माता तुझ्या लग्नामध्ये अक्षदा टाकते मंगलाष्टका, तसं माझ्या या मुलीच्याही या वर्षी पुढची दिवाळी येईपर्यंत या मुलीच्याही डोक्यावर अक्षदा पडू दे, म्हणजे हिला सुयोग्य असा वर मिळू दे, किंवा मुलगा असेल तर सुयोग्य अशी वधू मिळू दे, आणि आमच्या घरात मंगल कार्य होऊ दे असं बोलायचं. आणि त्या अक्षदा टाकायच्या आहेत. 1 वर्षामध्ये 100% तुमचं इंटेन्शन प्युअर असेल, तुम्ही अगदी मनापासून मागणं मागितले असेल माता तुळशी जवळ, तर तुमच्या घरामध्ये होईल. हे अनुभव सिद्ध आहे, अनुभव सिद्ध आहे, अनुभव सिद्ध आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे, तुम्ही हे करा 100%. कितीही अडथळे असू द्या, किती अडचणी असू द्या, 1 वर्षामध्ये तुमच्या घरात शुभविवाह हा नक्कीच होईलच होईल. या पद्धतीने, साध्या सोप्या पद्धतीने तुळशीचं लग्न जे आहे ते आपल्याला लावायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आता ती जी सुपारी आहे गणपतीची वगैरे, ती आपण ठेवून देऊ शकतो घरामध्ये, तशीच ती आपण परत वापरू शकतो. जो आपण आता ओटी भरलेली आहे ते पण आपण आपल्या घरामध्ये घेऊ शकतो, आपण ते वापरू शकतो. कलश जे आहे, कलशातलं पाणी जे आहे ते तुळस सोडून इतर झाडाला दुसऱ्या दिवशी टाकायचं आहे. त्याच्या खालचे जे तांदूळ आहेत ते आपल्याला पक्ष्यांना टाकायचे आहेत. बाळकृष्ण जे आहेत देवघरात आपापल्या स्थानी ठेवायचे आहेत. आणि तुमची तुळस जर बाहेर अंगणात वगैरे असेल, तुम्ही सोन्याचं मणी मंगळसूत्र घातलं वगैरे असेल, तुम्ही ते काढून घेऊ शकता, घरामध्ये ठेवू शकता. या पद्धतीने आपल्याला तुळशीचं लग्न लावायचं आहे. आणि तुळशीचं लग्न ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुळशीचं पान वगैरे तोडायचं नाही, तुळस वगैरे तोडायची नाहीये, याची काळजी जी आहे ती आपण आवर्जून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आपण तुळशीचं लग्न जे आहे ते घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने लावू शकतो. श्री स्वामी समर्थ.